महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, या नवतेचं अफजल खाने जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झाल्या दरबाराचे. खान निघाला मोठा गुरमीत. गोड तळ पायदळ फौज फाटाला बक्के. अंगी 10 हातीच पळ, पाहणारा कापी छळछळ. वाटेत भेटेल त्याला शिर्डी खिरतीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. शिवाजी, कैसा राजा? उस पहाड़ी चूहे को पकड़ने के लिए मुझे फौज की क्या जरूरत? कसम है खुदा की, उस शिवाजी को ऐसी मौत दूंगा कि दोबारा कोई दगाबाजी करने की हिम्मत तो क्या सोच भी ना सके. उसे अपने दिल से बाहर आना ही होगा. मिट्टी में मिला दो स्वराज्य को, जला डालो इनके घर और मंदिर, तहस नहस कर दो सब कुछ. चुन चुन के एक एक काफिर को मौत के घाट उतार दो. चाहे बच्चा हो या बूढ़ा, कोई भी जिंदा बच ना पाए. यहां स्वराज्य नहीं, सिर्फ और सिर्फ मेरी ही दहशत होनी चाहिए. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. कोण कोण रोखणार हे वादळ.
आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे गड्यांनो, वेळ कठीण आहे, पण घाबरण्याचे कारण नाही. समोर आलेला शत्रू बलाढ्य असला तरी आपल्या देवधर्माचा रयतेवर केलेला अन्याय कदापि विसरू नका. आई तुळजा भवानीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. इशारा मिळता झाडीतून वाऱ्याच्या वेगाने शत्रूवर तुटून पडा. जर या भेटीत आमचे काही बरे वाईट झाले तर डगमगून जाऊ नका. आमचे जाणे हे स्वराज्याचे जाणे ठरू नये. स्वराज्याची धुरा आऊसाहेबांच्या हाती द्या आणि संभाजी राजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. हे स्वराज्य वाढवा, रयतेला सुखी करा, हेच आमचे शेवटचे सांगणे. हर हर महादेव. प्रतापगडच्या पायथ्याशी खान शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची, आणि करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाना, नक्षीदार शामियाना. आणि अशा शामियान्यात खान दौलत डुलेत आला, खान दौलत डुलेत आला. सय्यद बनला त्याच्या संगतीला, सय्यद बनला त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला, बाबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखून नजारा गहिरी जिरहाई, खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ढकेलाला, पोटामंदी पिचवा हर हर
श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की